नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे निश्चयच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण घेऊन येत आहोत पोलीस भरतीसाठी मेंटरशिप प्रोग्राम। मेंटरशिप प्रोग्राम काय असेल हे 150 दिवसामध्ये आमच्या टीमने तयार केलेला आहे। तरी मी तुम्हाला त्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणार आहे। आपण रोज काय करायचं आहे, काय नाही आहे, त्या पूर्ण 150 दिवसाचं नियोजन आम्ही कसं केलेलं आहे ते यामध्ये तुम्हाला सगळं संपूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा, रोज 2 विषयाचं टार्गेट असेल। 2 विषयाचं टार्गेट असणे म्हणजे काय, याच्यामध्ये 2 विषय म्हणजे तुमचा पहिला विषय असेल 1 नंबरला असेल तुमचा मराठी, आणि मराठीसोबत असेल तुमचं गणित, मराठीसोबत असेल गणित। आणि दुसरा विषय तुमचा कुठला, दुसरा विषय असेल तुमचा जीके, आणि जीके सोबत असेल तुमची बुद्धिमत्ता, जीके सोबत असेल बुद्धिमत्ता। असे रोज किती विषयाचे, 2 विषयाचे, म्हणजे एका दिवशी डे 1ला तुम्हाला टार्गेट असेल मराठी आणि गणिताचं, आणि डे 2ला तुम्हाला टार्गेट कशाचं आहे, डे 2ला आहे जीके आणि बुद्धिमत्ता। महाराष्ट्रामध्ये आपणच करतोय सर्वात पहिल्यांदा पोलीस भरतीसाठी आपण मेंटरशिप आणत आहे। पहिल्या रोज काय करायचं, प्रत्येकजण लॅबमध्ये जाऊन बसतो, 15 तास बसतोय, 12 तास बसतोय, पण रोज किती तास केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे सगळ्यात अगोदर कळालं पाहिजे। त्यासाठी आपण रोज टार्गेट वाईज स्टडी करणार आहेत। रोज एकच काम करायचं आहे, ते म्हणजे टार्गेट वाईज स्टडी, म्हणजे टार्गेट वाईज स्टडी करायची आहे। टार्गेट वाईज स्टडीमध्ये रोज काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे जर कळालं तर तुम्हाला 85 ते 90 मार्क मिळणे खूप सोपं जाणार आहे। त्यासाठीच आपण बनवलेला हा मेंटरशिप प्रोग्राम आहे। त्यामध्ये दिलेले बघा 2च विषय भारी लेवलला घेऊन जायचे दररोज। किती, 2 विषय। त्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, टॉपिकनुसार पाठवलेलं आज काय करायचं हा टॉपिक तुम्हाला सकाळी पाठवला जाईल। त्यानंतर त्याची टेस्ट रोज कधी करायची आहे त्याबद्दल माहिती आहे। एक आड एक दिवस, असं एक दिवस काय तुम्हाला गणित आणि मराठी, आणि दुसऱ्या दिवशी काय तुम्हाला बुद्धिमत्ता आणि जीके, असा संपूर्ण प्लॅन आहे। किती दिवसाचा प्लॅन आहे, 150 दिवसाचा प्लॅन आहे। त्यानंतर मराठीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो तुम्हाला शब्दसंग्रहाचा, तर त्यासाठी रोज शब्दसंग्रह आहे। त्या शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द आहेत, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहेत, त्यानंतर शुद्ध शब्द आहेत, त्यानंतर वाक्यप्रचार आहे, वाक्यप्रचार आणि म्हणी पण आहेत। असे रोजचा शब्दसंग्रहाची PDF तुम्हाला रोज भेटणार आहे या या 150 दिवसाच्या मेंटरशिपमध्ये। त्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, त्यानंतर तुम्हाला भेटणार आहे दररोज 100 मार्काची टेस्ट। त्यामध्ये पेपर अपलोड केला जाईल, त्यात तुम्ही सोडवायचा आहे, तुमच्या टाईमनुसार सोडवा। त्यानंतर दर आठवड्याला तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे। जे काही तुमचं एका आठवड्यामध्ये जे टार्गेट झालेलं आहे आपलं, असं किती दिवसापर्यंत आहे, 31 डिसेंबरपर्यंत आहे। म्हणजे सुरुवात कितीही दिवस झाली तरी तुम्ही कधीही जॉईन केलं तरी डे 1 तुम्ही ज्या दिवशी ॲडमिशन घेणार आहेत, ॲडमिशन घेतल्यानंतर डे 1 सुरू करायचं। डे 1 झाल्यानंतर किती दिवसापर्यंत चालणार आहे, तर 150 दिवस, म्हणजे लास्ट दिवस कुठला आपला 31 डिसेंबरपर्यंत। यामुळे काय होणार आहे, यामुळे तुमच्या कट ऑफमध्ये खूप, तुम्ही जर गेल्या वर्षी 2-3 मार्काने राहिला असणार आहेत तर यावर्षी तुम्ही राहणार नाही आहेत, कारण तुम्हाला शिस्त भेटणार आहे। यामुळे मेंटरशिप प्रोग्राममुळे पूर्णपणे शिस्त भेटणार आहे। त्यानंतर आपण पुढे बघू शकतो याच्यामध्ये काय आहे ते। हे बघा, रोज 2 विषयाचा काय करायचं आपल्याला, रोज 2 विषयाचा काय करायचा आहे, टार्गेट असणार आहे 2 विषयाचे टॉपिकनुसार तुम्हाला जे पाठवलं आहे ते करायचे। मराठी शब्दसंग्रह आहे, दररोज 100 मार्काची टेस्ट आहे। 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला काय दररोज प्लॅन आहे, आणि रिव्हिजन प्लॅन आहे। रिव्हिजन प्लॅन म्हणजे दर संडेला तुम्ही जे केलेलं आहे ते पुन्हा करायचं आहे। आठवड्यामध्ये केलेले टार्गेट, आठवड्यामध्ये केलेले जे टार्गेट आहे ते पुन्हा तुम्हाला करायचे आहेत, ते तुमचा रिव्हिजन प्लॅन आहे। मग पहिल्या दिवशी टार्गेट काय आहे, आजचा टार्गेट समजा दिलेला टॉपिक आहे, तो टॉपिक तुमच्या अभ्यासातून संपवायचा आहे। म्हणजे समजा मराठीचा पहिला टॉपिक आहे मराठीचा पहिला टॉपिक आहे क्रियापद तुमच्याजवळ अवेलेबल असणारं कुठल्याही पुस्तकातून क्रियापद हा टॉपिक वाचायचा आहे दिवसभरामध्ये। आणि क्रियापदावर असणारे प्रश्न तुम्हाला ॲपमध्ये PDF स्वरूपात टाकण्यात आलेले आहेत, आणि ते तुम्हाला सोडवायचे। आणि हे सोडवणे झाल्यानंतर जर तुम्हाला टाईम असेल तर त्याची शॉर्ट नोट्स बनवायची आहे, म्हणजे परीक्षेच्या पुढे तुमचा टाईम जाणार नाही आहे। तुम्हाला कळणार आहे
मराठीमधल्या क्रियापद या टॉपिकवर काय प्रश्न आलेत, मला सुटतेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे या प्रत्येक डेली टॉपिक जे आहे त्याच्यातून कळणार आहे. त्यानंतर काय, तुमच्याकडे जे कोणते पुस्तक आहे, नोट्स आहे, त्यामधून कुठला टॉपिक आहे जो डे 1 मध्ये दिलेला आहे तो टॉपिक तुम्हाला त्याच दिवशी पूर्ण करायचा आहे. टॉपिकचा अभ्यास झाल्यानंतर दिलेला आहे बघा, टॉपिकवर टेस्ट सोडवायची आहे, म्हणजे त्या फोल्डरमध्ये टाकणार आहे. मराठी शब्दसंग्रह मी सांगितले तुम्हाला, PDF पाठवलेले आहे. त्यानंतर जे अवघड वाटतंय ते शब्द काय करायचं, आपल्याला लिहून ठेवायचा आहे. समजा एखादा शब्द तुम्हाला येत नाही आहे, जसा की डोळ्याला काय म्हणतात, आता डोळ्याला सगळ्याला माहिती अक्षु किंवा अक्ष, चक्षु, नयन हे शब्द डोळ्यासाठी आहेत. मग यातला कुठला शब्द अवघड जातो तेवढाच शब्द तुम्हाला करायचा आहे. जो शब्द अवघड जातोय तो शब्द पुन्हा पुन्हा लिहायचा आहे. पुन्हा पुन्हा लिहिल्यानं काय होणार आहे, तो सराव झाला तर शब्द सोपा होणार आहे. त्यासाठी जो शब्द अवघड जातोय तोच शब्द पुन्हा लिहायचा आहे आणि त्यासाठी एक छोटीशी वही केली तर खूप चांगलं होईल. त्यानंतर पुढच्या पेजवर आपण पाहू शकतो. आता समजा आता गणित आहे. गणिताच्या टॉपिकमध्ये काय करायचं बघा, गणिताचा पहिला टॉपिक आहे समजा विभाज्यते, विभाजताच्या कसोट्या, कसोटी. तर काय करायचं, तुमच्याकडे जे कुठलं पुस्तक आहे गणिताचं, त्या गणिताच्या पुस्तकात जायचं. दिवसभरामधला तुम्हाला आज टार्गेट आहे विभाजताच्या कसोट्या, त्यामध्ये तुम्ही बघायची 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी आणि याच्यावरची लगेच PDF मध्ये जाऊन तुम्ही त्यावरील PDF मध्ये जायचे आणि त्यावरील प्रश्न सोडवायचे. हे तुम्हाला प्रश्न सोडवले की तुम्हाला कळणार आहे मला 2च्या कसोटीवरचा प्रश्न येतोय का, 3च्या कसोटीवरचा प्रश्न येतोय का, 5च्या कसोटीवरचा येतो का. जर येत नसेल तर तुम्हाला लगेच दुसऱ्या वहीमध्ये तुम्ही लिहू शकतात. दुसऱ्या वहीमध्ये लिहून ठेवा की नाही मला काम करावं लागेल, 2च्या कसोटी मला येते, 3ची येते, 7ची येते, 3ची येते, 2ची येते, 9ची येते, पण 11चा आला तर मला येत नाही आहे. यातून काय होणार आहे, यातून कळणार आहे की माझा अभ्यास किती राहिला. जे जुने पोरं आहेत त्यासाठी तर खूप फायद्याचा आहे हा मेंटरशिप प्रोग्राम, कारण जुन्या पोरांना एक न्यूनगंड असतो की मला सगळं येते, मला सगळं काही येते आणि परीक्षा जवळ आली त्याला वाटतं मला गेल्या वर्षी 85 मार्क पडलेत म्हणजे यावर्षी मला पण 87, 88 आरामसे पडतील. पण नवीन मुलगा येतो, त्याच्यापेक्षा रोज अभ्यास करतो, सातत्य असतं त्याचा अभ्यासामध्ये, तो पुढे निघून जातो. याला आणखी कळतच नाही मी 80-85लाच आहे म्हणजे मला खूप लवकर आहे की मी 90पर्यंत जाईल. पण सोपी गोष्ट नाही आहे 80-85 वरून तुम्हाला 90ला जायला, तेवढाच अभ्यास करायचा आहे पुन्हा. त्यामुळं जुन्या पोरामध्ये एक न्यूनगंड असतो की मला सगळ्या गोष्टी येतात. हा मेंटरशिप प्रोग्राम तर जुन्या पोरांसाठी रामबाण आहे, रामबाण. जुन्या पोरांसाठी रामबाण आहे, कारण जुन्या पोरांसाठी एक सवय म्हणजे जुन्या पोरांचा एक न्यूनगंड असा आहे की नाही मला येतं, मला काय लॅबमध्ये जायचं, कुठला तरी आज टॉपिक काढायचा, मराठीचं काढलं समजा त्याला मराठीमध्ये लय वेळेस विभक्ती येते, जाणार विभक्ती वाचणार, 4-5 तास बसलाय, अरे आज विभक्ती केली. ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी करायच्याच नाही आहे, टार्गेट वाईज अभ्यास करायचा. टार्गेट 1ला काय जे तुम्हाला दिले ॲपमध्ये ते टार्गेट पूर्ण झालं की तो तुमचा अभ्यास झाला आहे. शिस्तमध्ये अभ्यास केला तर तुम्ही जिंकणार आहात. रोज रोज एकच गोष्ट करायची, रोज रोज दिलेलं टार्गेट पूर्ण करणे हेच तुमच्या यशाकडे जाण्याची एक पायरी असं समजून घ्या तुम्ही. पुढला आहे बघा आता विषय मराठीचा. आता मराठीमध्ये खूप सोपं आहे बघा, मराठीमध्ये काही मुलांना चांगले मार्क पडतात, काही मुलांना मार्क चांगले पडत नाहीत. त्यासाठी मी सोपी गोष्ट सांगतो. मराठीमध्ये 2 भाग करायचे आहेत आपल्याला. मराठीमध्ये एक आहे तुमचा व्याकरणाचा भाग आणि दुसरा भाग आहे तुमचा शब्दसंग्रहाचा भाग. आता व्याकरणामधले तुम्हाला व्याकरण आणि शब्दसंग्रह, व्याकरणामध्ये तुम्हाला रोज टार्गेट आहे आणि शब्दसंग्रहामध्ये पण तुम्हाला रोज एक PDF पाठवली जाते, एक PDF पाठवली जाते. त्या PDF मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नमूद आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अलंकारिक शब्द आहेत, अलंकारिक शब्द आहेत, त्यानंतर तुमचे समानार्थी शब्द आहेत, अलंकारिक शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी आहेत आणि वाक्यप्रचार पण आहे. त्यामुळं तुमचं दररोज अभ्यास होणार आहे शब्दसंग्रहाचा. आणि व्याकरणामध्ये तर तुम्हाला टार्गेट वाईज आहे, डे 1 आहे, समजा डे 1ला क्रियापद आहे, म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी एक साथ चालू आहेत. त्यामुळं मराठीमध्ये तुमचा स्कोर वाढणार आहे, खूप चांगला मार्क वाढणार आहेत मराठीमध्ये. आणि आपल्याला एक दिवस मराठी झाली की दुसऱ्या दिवशी आपल्या डे 2ला काय येणार आहे, समजा डे 1ला काय आहे, डे 1ला आहे तुमचं मराठी आणि गणित, तर डे 2ला काय येणार आहे, डे 2ला येणार आहे तुम्हाला मराठी आणि गणित येणार आहे का, नाही. डे 2ला येणार आहे तुमची बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता आणि दुसरं येणार आहे तुमचं GK. त्यामुळं सगळ्या विषयाचा अभ्यास आपल्याला करायला भेटणार आहे
दिवसावाईज अभ्यासाचं टार्गेट दिलेलं आहे. किती दिवसाचं टार्गेट आहे? 150 दिवसाचं टार्गेट आहे. मग याच्यात काय आम्ही दिले बघा इथे तुम्हाला लास्टला दिलेलं आहे इथे या PDF मध्ये. तर काय, आमच्यासोबत रोज राहा, वर्धित बक्षील स्वतःला. म्हणजे रोज आमच्यासोबत रोज राहायचं म्हणजे काय, आम्ही दिलेलं टार्गेट रोज पूर्ण करायचं. तू एक पाऊल पुढे जाशील, आमचं डेचं टार्गेट पूर्ण कर आणि तू यावर्षी तुझं स्वप्न पूर्ण कर. तुझं जे वर्धित जायचं स्वप्न आहे ते आमच्यासोबत राहा आणि वर्धित जायचं स्वप्न पूर्ण कर. या टॅगलाईनचा तोच अर्थ आहे, आमच्यासोबत रोज राहा, वर्धित बक्षील स्वतःला. म्हणजे काय, रोजचे रोज टार्गेट पूर्ण करायचे. आजचं टार्गेट एक आहे, नाही मी आता 2 दिवसाचे एकदाच टार्गेट करतो असं नाही केलं पाहिजे. डे 1चं टार्गेट डे 1ला करा, बस तेवढाच अभ्यास करायचा आहे. मजेत अभ्यास करा, मजेत अभ्यास केला तर चांगला अभ्यास होणार आहे. मजेत अभ्यास करायचा आहे, जास्त टेन्शन घेऊन किंवा जास्त दबावात अभ्यास करायचा नाही. अभ्यास मजेत करायचा आहे, मजेत. टार्गेट पूर्ण झालं की तुम्हाला हक्क आहे चहा पिण्याचा किंवा कुठेही बाहेर जाण्याचा, पण टार्गेट पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही आहे. आजचं टार्गेट पूर्ण करणार, मग माझी उर्वरित कामं करणार. असं जर केलं तर तुम्हाला खूप सोपी जाणार आहे ही पद्धत आणि एक शिस्त लागणार आहे. हे संपूर्णपणे शिस्तच आहे. तुम्ही कधी यायचं कधी नाही आहे, आज मला टार्गेट आहे बाबा डे 1ला आहे, मला डे 1चं टार्गेट पूर्ण केलं की मग काय तुमच्यावर दडपण नाही येणार कुठल्याही गोष्टीचं की अशा गोष्टी झाल्या पाहिजेत की मी केलं पाहिजे. नाहीतर सकाळी येतात लॅबला 8 वाजता येणार, आज काय करू, मग काहीतरी वाचलंय, उद्या काय करू, काहीच नाही, उद्याचा प्लॅनच नाही आहे तुमच्याजवळ. आजचा म्हणजे लॅबमध्ये आल्यावर तुम्ही ठरवत आहात की उद्या काय केलं पाहिजे, तुमच्याकडे प्लॅनच नाही आहे. तर या प्लॅनसाठी आम्ही तयार केलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिली पोलीस भरतीसाठी मेंटरशिप प्रोग्राम. आणि ही मेंटरशिप प्रोग्राम काय असतो हे तुम्ही आमच्या प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरवर तुम्हाला निश्चय अकॅडमी म्हणून आहे, निश्चय अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचे. प्ले स्टोअरला पण आहे आणि ॲपल iOSला पण आहे, दोन्ही पण आहे. आणि जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल मेंटरशिप प्रोग्रामची तर इथं 2 नंबर दिलेले आहेत, यावर तुम्ही संपर्क साधून निश्चयच्या ऑफिसला भेट पण देऊ शकतात. निश्चयचं ऑफिस आहे तापकीर चौकला आहे पुण्यामध्ये. तापकीर चौक तुम्ही भेट देऊ शकतात तापकीर चौकला हुंडाईचं शोरूम आहे, त्याच्या शेजारी सप्तशृंगी बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर निश्चयचं ऑफिस आहे. तुम्ही भेट देऊ शकतात. की जवळपास असताल तर भेट देऊन बघा की मेंटरशिप प्रोग्राम काय असतो. सर कोणाला फीसचा प्रॉब्लेम असाल तर सरांना भेटून घ्या, संपूर्ण माहिती तुम्हाला सर सांगतील मेंटरशिप प्रोग्राम काय असतो, कसं केलं पाहिजे. यामध्ये संपूर्ण डिटेल दिलेली आहे बघा. तर कुठं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं भेटणार आहेत तर निश्चयच्या ॲपमध्ये निश्चय अकॅडमी म्हणून ॲप आहे, प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि मेंटरशिपमध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा. थँक्यू.